अचानक झालेल्या वीज दरवाढीने औद्योगिक क्षेत्रात खळबळ. ऑल इंडिया रिन्युएबल असोसिएशन आंदोलनाच्या तयारीत. 25 जून 2025 रोजी MERCने कोणतीही जनसुनावणी न करता अचानक वीज दरवाढीचा एकतर्फी आदेश काढताच संपूर्ण औद्योगिक महाराष्ट्र हादरून गेलाय. मुख्यमंत्र्यांच्या ट्विटमध्ये वीज बिलात 10% घट असं सांगितलं गेलं, पण प्रत्यक्षात जुलैपासून घरगुती, लघुउद्योग, MSME आणि मोठ्या युनिट्सच्या बिलात तब्बल 20 ते 40% वाढ दिसून येते. महावितरणच्या चुकीच्या गणिती प्रस्तावाला पाठिंबा देत MERCनं 28 मार्चच्या या आदेशाला झुगारून दिलेला 25 जूनचा आदेश फक्त कोळसा लॉबी आणि वितरण कंपन्यांच्या फायद्यासाठी घेतला गेला असून सौर बँकिंग हटवणे, ग्रीड सपोर्ट चार्ज लावणे, नेट मीटरिंग सवलती रद्द करणे, TOD दरबदल आणि KVAH बिलिंग लागू करणं हे सगळं मिळून शेकडो उद्योगांचं गणित कोलमडून टाकणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्प आता अलाभकारक ठरू लागलेत. रोजगार धोक्यात आलाय आणि गुंतवणुकीचा प्रवाह थांबतोय. MERCनं पारदर्शकतेवर पाणी फिरवून औद्योगिक विश्वासाला गालबोट लावलंय. आम्ही मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्र्यांकडे या निर्णयाच्या तत्काळ रद्दीकरणाची, 28 मार्चचा आदेश पुनःस्थापन करण्याची, MERCमध्ये लोकप्रतिनिधींची नियुक्ती करण्याची आणि सौर बँकिंग पूर्ववत लागू करण्याची स्पष्ट मागणी करतो. ही केवळ दरवाढ नाही, महाराष्ट्राच्या औद्योगिक, आर्थिक आणि ऊर्जा स्वावलंबनाच्या भविष्यावर आलेला गंभीर धोका आहे. त्या अनुषंगानं 8 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचं ऑल इंडिया रिन्युएबल असोसिएशनचे जिल्हा संचालक अमित काळे यांनी सांगितलं. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर. नमस्कार, मी अमित काळे. ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन या आमच्या भारतातल्या एका संस्थेचा मी जिल्हा संचालक आहे. आजची प्रेस नोट किंवा प्रेस कॉन्फरन्स घेण्यामागचा मुख्य उद्देश असा आहे की 25 जून रोजी वीज नियामक आयोगाने जे काही आदेश पारित केला, ज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीज बिलामध्ये वाढ होणार आहे, ज्याचा दूरगामी परिणाम सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत जाणार आहे. आणि या माध्यमातून एक सांगू शकतो की याचा जो उद्योगांवरती जो परिणाम होणार आहे, याचा बेरोजगारी तसेच सामान्य इतर जे काही आपले काम आहेत किंवा आमच्या सोलर असोसिएशनच्या माध्यमातून जे कोणी कर्मचारी काम करत आहेत तर त्यांच्यावरती डायरेक्ट याचा परिणाम होणार आहे. ग्राहकांवरती तर याचा परिणाम होतोच. त्याच व्यतिरिक्त हॉटेल व्यावसायिक असतील, हॉस्पिटल्स असतील, मोठमोठे मॉल्स असतील किंवा छोटे उद्योजक असतील, या सगळ्यांवरती याचा विपरीत परिणाम होणार आहे. आम्ही या असोसिएशनच्या माध्यमातून सगळ्यांना किंवा सरकारला निवेदन सादर करतो आहोत की ही दरवाढ जी आहे ही अवाजवी आहे आणि ही लवकरात लवकर तुम्ही कमी करावी, जेणेकरून सर्वसामान्यांना व्यवस्थितपणे विजेचा वापर किंवा वीज जी आहे, पुरवठा जो आहे तो व्यवस्थित होईल आणि त्याचे योग्य प्रमाणात बिल आकारले जाईल. याच संदर्भात आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन सर्व व्यावसायिक आणि त्याचप्रमाणे सर्व असोसिएशनचे जे काही मेंबर्स आहोत हे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत. त्याच व्यतिरिक्त स्थानिक प्रतिनिधी आपले जे आहेत त्यांनासुद्धा आम्ही अधिवेशनाच्या काळामध्ये जाऊन त्यांना भेटणार आहोत. त्यांच्यासमोर हे आम्ही प्रश्न मांडणार आहोत. धन्यवाद. महाराष्ट्र वीज नियामक आयोग म्हणजे MERC यांनी दिनांक 25 जून 2025 रोजी जे आपले जे MFGCLचे किंवा रेट्समध्ये जे काही पुनर्वलोकन म्हणजे चेंजेस करायला पाहिजे त्याबाबत एक त्यांनी सर्क्युलर काढलेला आहे. त्याच्या संदर्भातला याच्यामुळे काय होणार आहे, त्याचे जे दूरगामी परिणाम काय होणार आहेत की त्याच्यामुळे जवळपास आपल्या कमर्शियल ग्राहक असू द्या किंवा इंडस्ट्रीयल ग्राहक असू द्या, त्यांच्या दरामध्ये जवळपास 15 ते 23% असं ओव्हरऑल रेट्समध्ये वाढ होणार आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण उद्योगधंद्याला किंवा कमर्शियल जे काही आपले जे काही डेव्हलपमेंट आहे त्या सगळ्याला आता यामुळे खीळ बसणार आहे. ह्या रेट वाढल्यामुळे आपल्या महाराष्ट्रात चालू असलेले उद्योगधंदे ऑलरेडी इतर राज्यांचा जर विचार केला तर ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 रुपये दर रेट हा ऑलरेडी जास्ती आहे. आणि ह्यानंतर जो रेट 15 ते 23% जर वाढला तर आपल्या महाराष्ट्रातले उद्योगधंदे पूर्णपणे ठप्प होतील किंवा महाराष्ट्रामधून पूर्णपणे ते दुसऱ्या राज्यामध्ये शिफ्ट होतील. कारण की दुसऱ्या राज्यांचा जर आपण विचार केला तर दुसऱ्या राज्यांच्या दरामध्ये महाराष्ट्रापेक्षा जवळपास 3 ते 4 रुपये रेट कमी आहे. हा जर फरक झाला तर नुसत्या इंडस्ट्रीवर त्याचा परिणाम होणार नाही,
तर पूर्णपणे आपल्या महाराष्ट्रातील जनमानस, प्रत्येक सामान्य माणसावर सुद्धा त्याचा नक्कीच परिणाम त्यामुळे होणार आहे. त्यामुळे आमच्या इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने आम्ही या झालेल्या निर्णयाचा निषेध करतो आणि या संदर्भात आम्ही उद्या कलेक्टर अहिल्यानगर यांना एक निवेदन देणार आहोत आणि एक छोटंसं त्या ठिकाणी आम्ही एक मूक मोर्चाने जाऊन त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत. धन्यवाद.